श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही एक भाकरी गाईला खायला दिल्यामुळे काय फळ मिळते? मित्रांनो, गाईची सेवा करणे, गाईला भाकरी खायला देणे, गाईच्या कोणत्या भागाला स्पर्श केल्याने रोग बरे होतात, गाईला नमस्कार केल्याने काय होते आणि त्यातून मानवाला किती फायदे होतात, आज आपण या प्राचीन कथेच्या माध्यमातून याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एकदा देवर्षी नारद मुनी भगवान श्रीकृष्ण भेटण्यासाठी द्वारका नगरीत येतात आणि त्यांना नमस्कार करतात. देवर्षी नारदांना पाहून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि त्यांचे स्वागत करतात. आज तुम्ही द्वारकेला कोणत्या उद्देशाने आला आहेत? नारद देवर्षी म्हणू लागतात की भगवान, तुला सर्व माहिती आहे. तुझ्यापासून काही लपले आहे का? माझ्या मनात काही प्रश्न आहे, हे तुम्ही चांगले ओळखता. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी येथे आला आहात. तुम्ही तुमच्या मानवतेला कोणता प्रश्न घाबरता विचारू शकता. मग देवर्षी म्हणू लागले, भगवान, आज मी पृथ्वीवर फिरत असताना मला एक विचित्र दृश्य दिसले. मी पाहिले की काही दृश्य लोक गायी मारतात आणि दुसरीकडे काही लोक गायीची पूजा देखील करत आहे. हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटले. हे परमेश्वरा, माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी निष्पाप प्राण्यांवर अत्याचार का करतो? गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. त्याची पूजा केली तर त्याचे काय फळ मिळते आणि गायीवर अत्याचार करणाऱ्याला, पापी लोकांना काय शिक्षा आहे? असे विचारल्यावर भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणू लागले, देवर्षी मुनी, खूप छान प्रश्न विचारला आहे. जो गाय मारतो त्याला त्यांच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळते, पण जो गायीची सेवा करतो ते सर्वोत्कृष्ट लोकांची प्राप्ती करतो. गायीची सेवा केल्याने माणसाला पृथ्वीवर आणि पुढील जगात काय फायदा होतो, हे देवर्षी मी तुला एका कथेद्वारे समजून सांगतो. की कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जो कोणी त्याचा प्रचार करतो त्याचा सर्व पाप नष्ट होतात, तिला संपत्ती मिळते. मृत्यूनंतर तो माझ्या घरी जातो. देवर्षी म्हणू लागतात, प्रभू, हे माझे सौभाग्य आहे. मी ही कथा लक्षपूर्वक ऐकून मानवामध्ये तिचा प्रसार करेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, प्राचीन काळातील कथा आहे की पृथ्वीवरील मनूच्या वंशातील केशव नावाचा राजा होता. महाराज केशव धर्माचे पालन करणारे सद्गुरू आणि ते शूर होते. त्यांनी आपल्या लोकांना नेहमी आनंद ठेवले. त्याचे लोक त्यांच्यावर नेहमी समाधानी होते. मगध देशाच्या राजकुमारी सुदक्षिणा महाराज हा केशव यांची पत्नी महाराज आणि राणी सुदक्षिणा सुखा राहू लागले. अनेक वर्ष झाले तरी राणीला मूल झाले नाही. तेव्हा महाराज एकटे बसून विचार करू लागले की मी कधीच कोणते पाप केले नाही आणि मी माझे सर्व कार्य नेहमीच धर्माच्या मार्गाने केले आहे, तरीही माझ्या नशिबात मुलाचे सुख का नाही? असा विचार करून तो खूप काळजीत पडला. आणि मग त्यांच्या मनात एक विचार आला की ही समस्या फक्त गुरु वंशजजी सोडू शकतात. फक्त तोच मला माझ्या दोषाबद्दल सांगेल आणि मुलगा होण्यासाठी काही उपाय सांगेल. असा विचार करून महाराज आपल्या पत्नीसह गुरु वंशजजीच्या आश्रमात पोहोचले आणि वंशजजी आपली पत्नी अरुंधती सोबत आश्रमात वसले होते. त्याच वेळी महाराज राणीला सोबत घेऊन त्यांच्याकडे जातात आणि त्याचे दर्शन घेतात. वंशजजीचे यांनी महाराज आणि त्याची पत्नी राणी अरुंधती यांच्या स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिला. वंशजजी महाराजांनी म्हणू लागले, हे राजा, आज तू आणि राणी अचानक माझ्या झोपडीत येण्याचे कारण काय आहे? महाराज म्हणतात, हे महर्षी गुरुदेव, मी तुमच्याकडे तपश्चर्या करायला आलो नाही, मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहे. कृपया मला मदत करा, मला खूप वेदना होत आहे. तेव्हा महर्षी वरिष्ठ म्हणतात, हे राजा, तुमच्यासारखे महान सम्राटाला मदतीची गरज का आहे? तुम्ही स्वतः सर्वांचे रक्षण आणि मदत करण्यास सक्षम आहात. महाराज केशव म्हणतात, गुरुदेव, कोणत्या दोषामुळे मला अद्याप पुत्र प्राप्त झाला नाही हे जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. कृपया तुमची दैवशक्तीने मला माझे दोष सांगा आणि तो दोष दूर करण्याचा उपाय देखील सांगा. माझ्या मुलाशिवाय माझे जीवन
निरंतर होईल आणि मला मोक्ष मिळणार आहे. तेव्हा महर्षी विष्ठाजी म्हणतात, राजा हे आश्चर्यकारक आहे, मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. मग महर्षी विष्ठाजी आपल्या दिव्य दृष्टीने राजाचे भूतकाळ पाहू लागतात आणि मग त्यांना राजाची चूक कळते. महर्षी महाराजांना म्हणतात, हे राजा, इंद्रलोकातील देवराजांना भेट परत असताना तुमची एक मोठी चूक झाली आहे, ज्याची तुम्हाला जाणीव देखील नव्हती. त्यामुळे वाटते की एका कल्पवृक्षाखाली उभा असलेला गाय आणि तिच्या वासराकडे तू दुर्लक्ष केले. ती गाय व तिचे वासरू आणि ते भुकेले व त्रासाने व्याकुळ झाले होते. त्या कामधून गायीला तू खायला दिले नाही, ना तिला नमस्कार केला, ना त्या गायीला तुझ्याकडे मदत मागितली, पण तू तुझ्या आनंदात हरवून गेलास. त्या गायीचे हक्क ही तुला ऐकू आली नाही. तुमचे कृतज्ञ पाहून गाय अतिशय दुःखी झाली आणि तिने तुम्हाला शाप दिला. हे राजा, जो गायीला दुःखात पाहून मदत करत नाही, जो भुकेल्या गायीला चारा देत नाही, तो महापाप करतो आणि त्याच्या गायीच्या शापामुळे तुला मूलबाळ होत नाही. अशा प्रकारे महर्षीने महाराज यांना त्याचा दोष सांगितला आणि जो ऐकून महाराज अंत्य दुःखी झाले आणि पश्चाताप करू लागला आणि माझ्या मूर्खपणामुळे एक गाय आणि तिच्या कोमल वासराला खूप त्रास सहन करावा लागला. आता मला राजा होण्याचा अधिकारही नाही. महाराज महर्षी म्हणतात, गुरुदेव, मला माझी ही चूक सुधारण्याचे आहे. कृपया मला काही उपाय सांगा, म्हणजे या गंभीर पापातून माझी सुटका होईल. मला प्रायश्चित्त करायचे आहे. तेव्हा महर्षी म्हणतात, हे राजा, तू दुःखी होऊ नकोस. या दोषातून मुक्त होण्यास निश्चित उपाय करायचा आहे. महर्षी म्हणतात, हे राजा, तू दुःखी होऊ नकोस. या दोषातून मुक्त होण्याचा निश्चित उपाय आहे. माझ्या आश्रमातील नंदिनी नावाच्या गायीची सेवा कर. हीच ती कामेधून गायीची मुलगी आहे, जिला तू मदत केली नाहीस. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत त्या गायीची सेवा करा आणि तिची पूजा करा. ती तुम्हाला नक्कीच गायी याचे फळ देईल. मग ती गायी नंदिनी बाहेरून आश्रमात प्रवेश करते. हे राजा, फक्त स्मरण करून कल्याण करणारी ही नंदिनी गाय स्वतःहून आली आहे. तुम्ही भगवान आहात. हे गाय तुमची दुःख नक्कीच दूर करील. या नंदिनी गायीचे पालन करा आणि तिचे सेवा करा. जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यापासून तिचे रक्षण करा. आश्रमात परतलेल्या त्यावर राणी सुदक्षिणा हिने या गायीची सेवा करावी. यावर प्रसन्न होऊन गाय तिला नक्कीच पुत्र देईल. तेव्हा महाराज केशव यांनी कसे करायचे वचन दिले आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या राणीने गायीची पूजा केली आणि महाराज त्या गायीला चारायला जंगलात घेऊन गेले. ती गाय चालायला लागली की महाराज तिच्या मागे जायचे आणि हिरवे गवत आणून तिला चारा खाऊ घालायचे. जेव्हा ती गाय झाडाखाली बसायची तेव्हा महाराज तिच्यासोबत बसून ध्यान करायचे. अशा प्रकारे महाराज त्या गायीची सेवा करत राहिले. संध्याकाळ झाल्यावर महाराज त्या गायीला घेऊन आश्रमात पोहोचतात. गायीचे आपल्या खुरांनी महाराजावर धूळ उद्भवलेली, त्यामुळे महाराजांनी शरीर पवित्र झाले, त्याचे सर्व पाप नष्ट झाले. तेव्हा राणी सुदक्षिणा हिने नंदिनी गायीचे स्वागत केले आणि गायीचे विधीपूर्वक पूजा केली आणि तिने वारंवार तिच्या पायावर डोके ठेवले. मग त्या गायीला प्रदक्षिणा घातली, हात जोडून तिच्या समोर उभी राहिली. तेव्हा त्या गायीने त्या राणीची पूजा स्वीकारत आणि राणीवर नजर टाकल्याने तिचे सर्व दोष नाहीसे झाले. गायीला पाहताच राणी पवित्र झाली. अशा प्रकारे महाराज केशव यांनी नंदिनी गायीची सेवा करत 20 दिवस झाले. त्यानंतर 21व्या दिवशी महाराज गायीला घेऊन जंगलात गेले. तेव्हा गाय हिमालयात पर्वतावर जाऊ लागली आणि महाराजही तिच्या मागे गेले. त्या पर्वतावर उभे राहून महाराज त्या हिमालयात पर्वताच्या सौंदर्य पाहत होते. इतक्यात एका सिंहाने येऊन नंदिनी गायीला बळजबरीने पकडले. त्या सिंहाच्या तावडीतून अडकलेली नंदिनी मोठ्या ओरडली आणि महाराज, माझे रक्षण करा. गायीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. ते पाहून राजा दुःखी झाला आणि त्याने ताबडतोब आपले बाण काढला आणि धनुष्याची तयारी पकडली. त्याने बाण काढून धनुष्याच्या तारेवर ठेवला आणि सिंहाला मारण्यासाठी तार ओढली. त्याच वेळी सिंहाने राजाकडे पाहिले आणि राजाला सिंहाचे दर्शन होताच त्याचे शरीर शून्य झाले, त्याची शक्ती कमकुवत झाली आणि त्याची सर्व शक्ती नष्ट झाली. तो बाण सोडण्याची ताकदही त्यांच्यात राहिली नाही. तेव्हा सिंह राजाशी बोलू लागला, हे
राजन, माझ्यावर हल्ला करणे तुमचा अधिकार नाही, कारण भगवान शिव नंदिनीवर पाय ठेवून बसले आहेत. म्हणूनच मला मारून येथून परत जाण्याचा प्रयत्न करू नका. निमित्ताने आज या गायीला माझे अन्न म्हणून नियुक्ती केली आहे, म्हणूनच तुम्ही त्यात हस्तक्षेप करू नका. महाराज बोलू लागले आहे, मृगराजा, कृपया या गायीला मारू नका. ती नंदिनी गाय आहे, जिने महर्षीजींचे संपूर्ण इच्छा पूर्ण केली. या गायीची वध केल्यास फार मोठे पाप होईल. गुरुदेवांनी मला या गायीचे रक्षण व सेवा करण्याची आज्ञा दिली आहे. या गायीलाही घरी वासरू आहे. मी या गायीला मारायला सोडू शकत नाही. तू भगवान शिवाचे सेवक आहेस, म्हणूनच तुझ्या हातून ही गाय सोडवणे मला अशक्य आहे. म्हणूनच हे मृगराज, मी तुला विनंती करतो की या गायीला जीवन दे. या गायीच्या बदल्यात मी माझे शरीर तुला अर्पण करतो, त्यामुळे तुमची भूक ही भोगेल आणि त्या गायीचेही रक्षण होईल आणि माझे शब्द पूर्ण होईल. असे म्हणत महाराज हात जोडून त्या सिंहासमोर बसले आणि त्याने डोळे मिटले. मग अचानक राजाला शब्द ऐकू आले, बेटा उठ, तुझ्या सेवेने मला खूप आनंद झाला आहे. हे ऐकून राजा उभा राहिला आणि त्याने आपल्या समोर गाय पाहिली आणि सिंह कोठेच दिसला नाही. तेव्हा नंदिनी गाय राजाला म्हणू लागली की राजा, मी माझ्या भ्रमाने स्वतःला सिंहात स्वरूपात तारित केले आहे. ते परिधान करून मी तुझ्या परीक्षा घेतली आहे. तू तुझ्या प्राण्याची आहुती देण्याची तयारी होते, म्हणूनच मी तुझ्यावर खूप आनंदी आहे. आता तू माझ्याकडे वरदान माग. तुझे जी इच्छा असेल ती सांग, मी ती नक्कीच पूर्ण करील. महाराज म्हणतात, हे गायी माता, माझ्या मनात जी इच्छा आहे ती तू जाणली पाहिजेस. कृपया करून मला मुलगा दे, ही माझी इच्छा आहे. तेव्हा नंदिनी गाय म्हणाली, हे मुला, माझे दूध पानाच्या कुंडीत घेऊन याने तुम्हाला खूप हुशार मुलगा मिळेल. महाराज म्हणू लागले, हे आई, तुझे गोड बोलणे हे ऐकून मी तृप्त होतो. आता तू माझ्या बरोबर आश्रमात ये आणि मी तुझी पूजा करीन आणि माझे विधीपूर्वक करीन. अमृतासारखे दूध पीन. त्यानंतर महाराज त्या गायीला आश्रमात घेऊन आल्यावर आश्रमात पोचल्यावर सुरक्षित पुढे आले आणि त्याने त्या गायीची पूजा केली. तेव्हा गाय म्हणाली, हे राणी, माझ्या पाठीला स्पर्श कर, यातून तुम्हाला खूप हुशार, बलवान आणि शिकलेला मुलगा मिळेल. त्यानंतर राणीने गायीच्या पाठीला स्पर्श केला. राजा आणि राणीने विधिवत पद्धतीने गायीची पूजा केली. त्याचे अमृत समान दूध प्रसाद म्हणून स्वीकारले. त्या दोघांचा आनंद पाहून महर्षीला म्हणू लागले, राजा, आता ही गाय तुम्ही दोघांवर प्रसन्न आहे. आता तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. जो कोणी गायीची सेवा करून तिला चारा खाऊ घालतो, तिची प्रदक्षिणा करतो, त्याच्या सर्व मनोकामना सफल होतात. जो गायीचे रक्षण करतो त्याला कधी दुर्दैवाचे सामना करावा लागत नाही. मृत्यूनंतर तो गोलोकात जातो आणि त्याला भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य लाभते. जो भक्तिभावनेने गायीचे दूध पितो, जो गायीच्या पाठीवर असलेला कुबड्याला स्पर्श करतो, तो सर्व रोगापासून मुक्त राहतो. त्याचे सर्व दोष आणि पाप नष्ट होतात. जी स्त्री रोज गायीला भाकरी खायला घालते ती भाकरी होते गाय आणि सर्व पापाचा नाश करणारी, सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. म्हणून सदैव त्याचे रक्षण करावे, पूजा करावी, तिला रोज खायला द्यावे. असे केल्याने मनुष्य सर्व ऐश्वर्य प्राप्त करतो, त्याचे दारिद्र्य संपते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, अशा प्रकारे गायीची सेवा केल्याने महाराज केशव यांना पुत्र प्राप्त झाला, ज्याला रघुनंदिनी असे नाव पडले. त्याच्या नावाने या पृथ्वी तलावर सूर्यवंश प्रसिद्ध झाला आणि पुढे त्याचा वंश रघुवंश या नावाने प्रसिद्ध झाला. तर मित्रांनो, आपण रोज गायीची सेवा करा, रोज गायीला भाकरी खायला द्या, गायीचे रक्षण करा. तुमच्यावर असणारे सर्व संकट दूर होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील. गायीला भाकरी देण्याचे महत्त्व, धर्म, आध्यात्मिक आणि पुण्य. गायीचे धार्मिक स्थान. हिंदू धर्मात गाय हे गाव माता मानली जाते. तिला सर्व देवतांचे निवासस्थानी मानले गेले आहे, म्हणूनच तिची पूजा केली जाते. गो उत्सव, दुदशी, गो पूजन यासारख्या अनेक सणात गायीची विशेष पूजा होते. गायीला अन्न देण्याचे पुण्य भुकेल्या
प्राण्याला अन्न देणे हे एक सर्वोत्तम दान मानले जाते. गायीला भाकरी किंवा चारा खायला घातल्याने हे पुण्यकर्म आहे. असे मानले जाते की गायीला अन्न दिल्यास आपल्या पापाचा नाश होतो आणि शुभ फळ प्राप्त होतो. गायीच्या स्पर्शाचे महत्त्व. गायीच्या पाठीवरून कुबडाला गर्भभागाला स्पर्श केल्याने रोगमुक्त होते असे मानले जाते. गायीच्या खुराने उडवलेले धूळ पवित्र मानले जाते. यामुळे शरीरातील दोष आणि पाप दूर होतात. कथेतून मिळणारा संदेश. कथा सांगते की गायीची सेवा करणाऱ्याला संतांना सुख, पुण्य आणि मोक्ष मिळतो. गायीवर अन्याय करणाऱ्याला पापकर्माचे फळ मिळते. राजा केशवाची कथा आपल्याला ही शिकवते की सेवा, पश्चाताप आणि श्रद्धा यामुळे जीवनातील दोष दूर होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी